या मंचावरून ज्यांचं संबोधन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात, ज्यांच्याशी संवाद साधायला आपण आणि मी सुद्धा उत्सुक आहे, ते युवासेना प्रमुख नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि भावांनो आणि बहिणींनो, या सगळ्या आजच्या उपक्रमामध्ये बराच वेळ झालं गर्दी प्रचंड वाढतेय. मागे स्क्रीन लावलेली आहे. इकडे आपल्याला खुर्च्या टाकता येणार नाहीत, कारण ते निमित्त शोधत असतात प्रत्येक वेळेला कारवाई काय करायची त्याचं. त्यामुळे गरज असूनही आपल्याला तिकडे खुर्च्या टाकता येत नाहीयेत. पण तरीही मला चांगलं वाटतंय एकूण. एकीकडे आमच्या एकनाथ भाऊंच्या सभेतल्या खुर्च्या काढून उचलून पुन्हा पॅकअप म्हणून टेम्पोत ठेवाव्या लागतात. दुसरीकडे 32 वर्षाचा आमच्या पक्षाचा नेता येत असताना मात्र ठासून गर्दी भरलेली असते. सो इट इज अ प्राऊड फिलिंग फॉर अस. हे आमच्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. तसा येताना मी एक हळदी कुंकाचा सुद्धा कार्यक्रम बघितला. चांगली गोष्ट आहे, असला पाहिजे. हे बघा, आपल्याला कसं कळतं माहितीये का, म्हणजे राजकर्त्यांनी खुर्च्यांना, पत्रकारांनी अनुभवाला आणि सुवासिनीने कुंकवाला कधी नाही म्हणायचं नसतं. त्यामुळे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जायला काही हरकत नाही. पण त्याच्यावरून एक सहज किस्सा आठवला बरं का. झालं असं की आमच्याकडे 2017ला पुण्यामध्ये महापालिकेचं इलेक्शन लागलं आणि एका नगरसेवकाने हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. आता तो बिचारा कधी खाली पोचलाच नव्हता. पैसे चिकार होते. म्हणजे वाटेल वान सामान देतो ना, मुळात वान सामान देणं म्हणजे काय, सुवासिनीचं वान देणं. पण आता वान सामानाच्या नावाखाली लोक काहीच्या काही काढतात. समजा कुणाला वाटतं टिफिन डबे द्यावेत, कुणाला वाटतं अजून काही ताटं द्यावी, वाटतं ना लोकांना काय काय द्यावं ते. मग ह्या पठ्ठ्याला द्यावंसं वाटलं. त्याने काय केलं, त्याने जोडवी द्यायला सुरुवात केली. जोडवी द्यायची. आता चांदीचं जोडवं मिळणार आहे म्हटल्यावर गर्दी पडणार ना, स्वाभाविक आहे. तो म्हटला बघा ताई रिस्पॉन्स काय. म्हणला आपल्याला रिस्पॉन्स काय आहे, कसली गर्दी पडली आहे बघा. म्हणला दादा येडायस रे तू. अरे इथं चांदीची जोडवी दिली आहे म्हणून तुला जर इथं रिस्पॉन्स दिसत असेल ना, पुढचा बघ पुढचा बघ. त्यानं 1.5 ग्रॅमचं मणी मंगळसूत्र द्यायला तुझ्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स आहे तिकडे. आता त्याच्यात काही विशेष नाही. पण तरी सुद्धा असू दे, आपलाच भाऊ आहे. आता वांड असले चुकार असले तरी आपलेच भाऊ आहे, समजून घ्यावं लागते. आपणच समजून घेणार, दुसरं कोण समजून घेणार या सगळ्या बिचाऱ्यांना. पण ह्या सगळ्यांची मला कधी कधी फार गंमत वाटते. तसं आपल्याला पकाभाऊ बद्दल काही फार बोलायचं नाही, अजिबात नाही. हे बा असं नाही, तुम्ही लगेचच असं काय अर्थ काढता. आता मला सांगा, आपण घरात असं म्हणतो का, म्हणजे आता समजा माझा भाऊ आहे प्रकाश सुर्वे, आमदार भाऊ आहे आपला, काही विषय नाही. माझा भाऊ आहे, आमदार आहे. आता माझा भाऊ आहे ना आमदार आहे, मग आपण असं म्हणतो का, काही जरी असलं तरी बाहेर त्याला म्हणू आपण प्रकाशराव, माननीय नामदार आमदार प्रकाशराव. आपण घरात कसं बोलू, पका भाऊ. आई कसं म्हणेल, ए पक्या इकडे रे, पक्या तुला कळत नाही का, पक्या तू कसला आगाऊपणा करतोयस. हा घरातली गोष्ट आहे, बाहेर घरातली गोष्ट आहे, असं काही नाही. आता पका भाऊ बद्दल आपल्याला काही जास्त फार बोलायचं नाही, कारण आपण मागच्याही वेळेला सांगितलं होतं, जेव्हा त्याने हातपाय तोडायची भाषा केली होती तेव्हाही सांगितलं होतं की काही बापाची पेन नाही आहे. पण माणसं खूप ठासून भरलेली आहे. पण त्याच्यासोबत मग पुन्हा अजून तशाच घटना घडत राहिल्या. जिसकी लाठी उसकी भैंस म्हणता म्हणता सत्ताधाऱ्यांचा आणि सत्तेचा किती गैरवापर करावा, किती गैरवापर करावा. म्हणजे मला फारच कमाल वाटली जेव्हा मी त्याची माहिती घेत होते की अरे काय पद्धतीने हे लोक वागतायत, केवढा सत्तेचा अहंकार चढला या प्रत्येकाला, की याच्यामध्ये म्हणजे दिसला माणूस त्यांच्याकडे गेला तर ओके, नाही गेला की लगे केसच टाकायची मध्ये. काय तर आमच्या बाळकृष्ण
पुरोहितवरती कारवाई. काय कारण नसतं ना, उगाचच कारवाई करायची, काही संबंध नाही. पण तू आमचं ऐकत नाहीस ना, तुझ्या निष्ठा जर मातोश्रीची वाहिलेल्या असतील तर आम्ही तुला सोडणार नाही, लगेच कारवाई. तीच अवस्था आमच्या त्या शिंगाडेताईंची. ऐकत नाही ना तुम्ही आमचं, ते लगेच कारवाई. ए दादा खाली थांब रे, खाली थांब, खाली थांब. त्याने इथल्या इथं फोन करते. नाद म्हणजे मी थांबलोय हे कळलं पाहिजे ना, नाद कुठं जाते अंगातला. आता ते शिंगाडेताईवर परत एकदा कारवाई केली. सॉरी, हा, सिंगणताईवर परत एकदा कारवाई केली. पण तेवढ्यावर कुठं भागते. मग आमचा मीडिया सांभाळणारा माणूस आहे ना अभिषेक मिश्रा, मग अभिषेक मिश्रावर कारवाई. हा म्हणजे म्हणजे तुम्ही शिवसेनेचा आवाज बुलंद करताय ना, तुम्ही शिवसेनेचा आवाज वाढवताय. मग शिवसेनेचा आवाज जो कोणी बुलंद करेल आम्ही त्याच्यावरती कारवाई करू, आम्ही त्याला सोडणार नाही. बरं, तीच गोष्ट पुन्हा मग अजून मग शाखा प्रमुख संदीप शेलार, मग संदीप शेलारवर कारवाई करायची. अरे दादा, किती जणांवर कारवाई करणार, किती जणांवरती. म्हणजे कोंबडं झाकून ठेवलं म्हणून सूर्य उगवायचा राहतो का. तुम्ही 4-2 लोकांवर कारवाई केली म्हणजे तुम्ही आदित्यजी ठाकरे आणि समस्त शिवसेनेचा आवाज दाबू शकाल का. कुठल्या भ्रमात राहतात बरं ही लोक. मग मला काही घोळच कळत नाही. काल मी शंभूराजे देसाईंच्या मतदारसंघात होते. शंभूराज देसाई बघा बरं का, आपलं कायम, आपण गावाकडचे माणसं आहे, तुमच्यासारखे काही कॉर्पोरेट लय बोलता येत नाही. आमच्या गावाकडे सरळ साधी म्हण आहे, शेळीनं हुटाचा मुका घ्यायला जाऊ नये. साधी म्हण, साधी गोष्ट आहे बरं का. भांडण कुणाचं लागलंय. आदित्य साहेबांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मी तुम्हाला आव्हान करतो, चॅलेंज आहे माझं तुम्हाला, की तुम्ही वरळीत या आणि निवडणूक लढवून दाखवा माझ्या विरोधात. ते म्हणले असं नाही. बरं असं नाही का, चला आम्ही तसं करतो. कसं. इलाका तुम्हारा धमाका हमारा. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. चलो एकनाथराव, आम्ही तुमच्या ठाण्यात येऊन निवडणूक लढवून दाखवतो. आहे का तयारी तुमची. तुम्ही ठाण्यात उभे राहा, ठाण्यात राजीनामा द्या आणि निवडणूक लढायची तयारी आहे. आता चाललंय बोलणं 2 माणसाचं. मागं येऊ नको म्हणलं तर कुण्या डब्यात बसू करायची शंभूराज देसाईंची काही गरज होती का. उगच मग शंभूराज, अरे तुम्ही आधी इथून तर निवडणूक लढवून दाखवा. कुठून. पाटणमधून. ज्या पाटणमध्ये 2004 पर्यंत त्या पठ्ठ्याला गुलाल लागला नव्हता, 2004 ला शिवसेनेने तिकीट दिल्यावर गुलाल लागला. 2004च्या त्या गुलालानंतर परत त्यांना अहंकार चढला, म्हणाले मी शिवसेनेमुळे नाही, शिवसेना माझ्यामुळे आहे. 2009 ला लोकांनी उचलून आपटला की बघ तुला आम्ही काय करू शकतो. बरं मग 14 ला परत निवडून आले लाईनीत आल्यावर. आता 19 ला निवडून आले, शिवसेनेच्या मतावर निवडून आले. आता 19 ला निवडून आल्यावर परत आता सांगताहेत सुषमाताई येऊन गेल्या तरी माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. किती घमंड, किती घमंड. अरे दादा, घमंड तो अक्सर पहाड़ों का भी टूटता है. साला शंभूराज और प्रकाश सुर्वे क्या चीज है. काय काय चीज आहे बरं. काय घमेंड असली पाहिजे यांना. मग ते काय म्हणणार, म्हणजे मी माझ्या आयुष्यात कधीही साधी राष्ट्रवादीची साधी प्राथमिक सदस्यही नव्हते, तरीही मग माझ्यावर टीका करणार. अरे पण बाबा प्रकाश दादा, म्हणजे पक्का भाऊने आपापल्या असं इमानदारीने आपल्या अंतकरणावर हात ठेवून माय बापाच्या इमानदारीने विचारावं, तू कुठला पार्सल आहेस वागा. राष्ट्रवादीतून चालतात की. राष्ट्रवादीत तुम्हाला उचलू उचलू आपटलं, तिकडे गुलाल लागत नव्हता, इकडे आल्यावर शिवसेनेमुळे गुलाल लागला तुम्हाला. तुमची जी काही पत तयार झाली ती शिवसेनेने तयार केली. अगर हम बना सकते हैं तो हम बिगाड़ भी सकते हैं. 40 जणांना जर असं वाटत असेल की आम्ही आता बाहेर पडलोय तुम्ही कसे करू, अरे 40 जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे, तुमचा पाया शिवसेनेने उभा केला. जर आम्ही तुम्हाला उभं करू शकतोय तर आम्ही तुम्हाला आडवं सुद्धा करू शकतो. ही गर्दी या गोष्टीचं द्योतक आहे की होय आम्ही त्याच्यासाठी सज्ज झालेलो आहोत. होय
डॉक्टर रामदास कदम. काय काही का असे नाव, त्याला रडल्यावर वाईट वाटलं मला, लय रडलं. पाप लेकरू नुसतं झेंडूबाम लावून लावून रडलं, हॉस्पिटल असतंय का? एवढं कुठं रडायचं असते, कसलं रडलं ते बिचारायला. हा मुलं असं बोलले, इतकं रडायला लागले ते. रामदास कदमांना सुद्धा लक्षात आले पाहिजे की संदीप कदमांनी तुम्हाला जेरीस आणलं होतं, जेरीस आणलं होतं संदीप कदमांनी, आणि सॉरी संजय कदमांनी जेरीस आणलं होतं तुम्हाला. आणि शेवटी तरस खा के तुमको विधान परिषद याच शिवसेनेने दिली, एकदा नाही दोनदा दिली, महत्वाची खाती दिली, पण तरी पण अंगातला गुण कुठं जातोय? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ना. म्हणजे किती वेळा तरी शिवसेनेलाच धमकावण्याचा प्रयत्न ज्या रामदास कदमांनी केला ते याच इलाक्यात राहतात म्हणले बाबा. आणि आपल्याला तर आपली तर स्टाईल आहे, पाठीमागे नाही बोलायचं, जो ज्या इलाक्यात राहतो तिथंच बोललं पाहिजे त्याच्याबद्दल. मग तिसरा आमचे नेरुरकर साहेब यांच्याबद्दल बोलले, प्रवीण दरेकर. आणि दरेकर म्हणजे तर लय अवघड कार्यक्रम आहे बरं काय. पण मुंबई बँकेचा 123 कोटीचा घोटाळा, त्याच्यातनं घेतलेला पैसा एवढं काय काय करते कुणास ठाऊक. मला विशेष वाटलं, मी अशी येत होते, नवीन होते, त्यामुळे ताई तुम्ही कोणता मॅप पाठवलाय, कोणत्या ब्रिजच्या खालून राईट घ्यायचा कळत नाही आम्हाला, पण प्रत्येक ठिकाणी दरेकरांची प्रॉपर्टी. पण प्रॉपर्टी कशी माहितीये का, फॉर्म्युला किती वेगळा. खाली बांधला टॉयलेट, वर ऑफिस प्रवीण दरेकरांचं, खाली बांधली धर्मशाळा, वर ऑफिस दरेकरांचं, खाली दिली संस्थेला जागा, वर ऑफिस दरेकरांचं. हाईट अशी की आपल्या डोळ्यातलं, म्हणजे आम्हाला नसलेलं कुसळ चिकटवणारे आमचे किरीट भाऊ दरेकरच्या प्रॉपर्टी बद्दल चकार शब्द बोलत नाही. दरेकर कुठं काय म्हणजे नांगर मारायला गेला होता, बराशी खांदायला गेलतं, कुठं कष्ट करायला डेली वेजेसवर रोजगार करायला गेला होता की तुम्ही एवढी प्रॉपर्टी कमवली, पण या प्रॉपर्टीवर काहीच बोललं जात नाही. तिकडे ते पुन्हा प्रकाश सुर्वे पुन्हा म्हणणार मी गोर गरिबांचा आमदार आहे की दादा, कोण नाही म्हणते. आमचा पक्का भाऊ गरिबांचाच आमदार आहे, गरिबांचाच. मतदार गरीबच आहेत, मतदार गरीबच ठेवलेत, मतदारांनी गरीबच राहिलं पाहिजे, कारण अख्ख्या मतदारांना मिळणारी जर काही मिळकत असेल ती एकटी पक्का भाऊच्याच खिशात गेली ना, मग मतदार गरीबच राहणार, मतदारांना काय मिळणार आहे. मी गोरगरिबांचा आमदार आहे, हो का. आणि असे सगळे चोर चोर मौसेरे भाई सगळे एकत्र जमतात आणि असे सगळे एकत्र येऊन आपल्याला आव्हान द्यायला सांगतात, हमारी बिल्ली हमी कुछ म्याऊ करती है और फिर बतलाती है कि मैं नोच लूंगी. माय तुझी झडप किती, तू बोलते किती. एकदा कुणीतरी सांगितलं पाहिजे, दादा हो, शिवसंवाद यात्रा किंवा महाप्रबोधन यात्रा काही उद्देश घेऊन आली आणि ते उद्देश हे आहेत की दरवेळेला बहुत हो चुकी मन की बात की मी एकटाच बोलेन आणि सगळ्या जगाने ऐकलं पाहिजे. बरं ऐकायचं काय, जिथं जाईल तिथं त्यांचंच नाव घेणार पठ्ठ्या, इळण माळ तुमचाच फोटो डोक्यात. आता बोहरा समाजाकडे गेले आणि म्हणाले मी मुस्लिम परिवारातलाच एक सदस्य आहे. हेच वाक्य जर एखाद्या आपल्यातल्या कोणी बोललं असतं तर काय सगळ्या भिकार भाजण्या भक्तांनी काय सगळा गहजब करून टाकला असता बघायची सोय नाही. पण आता ते गप्प बसले. आता ही सगळी मंडळी सातत्याने जेव्हा मुंबईकडे येत आहेत, सातत्याने चक्रा मारत आहेत. मोदींना तर दर महिन्याला इकडे यावंसं वाटतंय. मला वाटतंय पुढच्या महिन्यात अमित शहा पण येणार आहेत. किती ते कासावीस होणं. बरं इथं आल्यावर ते कुठल्याच पक्षाबद्दल बोलत नाहीत, इथं आल्यावर ते बाकीचं काहीच सांगत नाहीत. इथं आल्यावर त्यांचा एक कलमी एकच कार्यक्रम असतो आणि तो एक कलमी कार्यक्रम म्हणजे ठरवून फक्त आणि फक्त ठाकरे कुटुंबावर टीका करत राहणं. याचा दुसरा अर्थ असा आहे की मोदी असतील किंवा अमित शहा असतील, या दोन्हीही द्वयींना ठरवून प्रत्येक वेळेला मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात तगडं आव्हान म्हणून भीती कुणाची वाटत असेल तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची वाटते. आणि म्हणून आपण त्यांची सोय करूया. मी तर म्हणते बाबा मोदीजी असतील किंवा अमित शहाजी असतील, किती ते अपडाऊन करणार. असं सारखं ये जा करण्यापेक्षा मुंबईत एक 2 BHK फ्लॅट घेऊन राहा दोघं जण इथंच.
सारखं जाय जाय किती दिवस करता तुम्ही? दादा हो, ह्या सगळ्यांचा गोषवारा काढल्यावर हे लक्षात येतं की जी माणसं एकतर्फी संवाद करतात, मी म्हणेल तीच पूर्व दिशा, लोकांना काय वाटतंय, लोकांचं म्हणणं काय आहे ते अजिबात ऐकून घ्यायला तयार होत नाहीत, अशा सगळ्या काळामध्ये एकीकडे शिवसेना शिवसंवाद यात्रा काढते आणि ती शिवसंवाद यात्रा तुमच्याशी संवाद करत राहते. एकतर्फी आपलं म्हणणं मांडत राहत नाही, तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं म्हणणं काय आहे हे समजून घेत केलं जातं. राजे हो, शिवसंवाद यात्रेतून जो संवाद चालू आहे, या संवादाने इतकी काही विरोधकांमध्ये खळबळ सुरू झाली की एकाच वेळेला 10-10 जण बोलायला लागतात. ते मोहळ असते की नाही, असा एक दगड मारला की सगळ्या माशा घो 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 करत उठतात. तसं एक आदित्य साहेबांचा दौरा झाला की लगेच सगळेजण उठलेच म्हणून समजा. मग एकीकडनं तानाजी सावंतांनी काहीतरी बोलायचं, दुसरीकडनं शंभूराज देसाईंनी, तिसरीकडनं प्रकाश सुर्वेंनी, कारण प्रत्येकाची गरज आहे ना. मी किती एकनाथ शिंदेच्या जवळचा आहे दाखवण्याची. अहममिका स्पर्धा लागलेली, मेरा कफन तुम्हारे कफन से सफेद कैसे, अहममिका आहे. आणि मग त्या अहममिकेपोटी हे प्रत्येक जण बोलायला लागतात. पण हे प्रत्येक जण बोलताना इट्स अ गुड साईन. याला आपण पॉझिटिव्ह अर्थाने घेऊया, याला आपण सकारात्मक पद्धतीने घेऊया की ज्या अर्थी एक 32 वर्षीय नेता बोलत असताना महाराष्ट्रातले स्वतःला सो कॉल्ड नेते म्हणून घेणारे अस्वस्थ होऊन अगदी मानसिक संतुलन हल्ल्यासारखे बडबडत राहतात. याचा अर्थ असा आहे, 32 वर्षीय नेत्याने भल्या भल्यांची 32शी बंद करून टाकली आहे आणि त्यामुळे हे सगळं नाटक चाललेलं आहे. दादा हो, अशा सगळ्या काळामध्ये जेव्हा प्रचंड अनिश्चिततेचा काळ अवतीभोवती चालू आहे, रोज न्यायालयीन सुनावण्या आपल्या कानावर येत आहेत. या न्यायालयीन सुनावण्यांमध्ये कधी निकाल येईल माहीत नाही. निकाल जो येईल तो येईल. आपण आपला न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवलेला आहे आणि त्या न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवत आपण ती लढाई लढतही आहोत. पण गांभीर्यानं ही गोष्ट आपण नमूद केली पाहिजे की जस्टिस डिनाय, एका अर्थाने तुम्ही जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय. तुम्ही न्याय देण्याला जर विलंब करत असताल तर तो सुद्धा एक प्रकारचा अन्यायच असतो. एका अर्थाने जेव्हा टर्म संपत आली आहे आणि तरीही आपण न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, दुसरीकडे सबंध महाराष्ट्रामधल्या ज्या लोकल गव्हर्नमेंट्स आहेत, ज्या काही पंचायत राज व्यवस्थेमधल्या जिल्हा परिषदा असतील, महापालिका असतील, नगरपालिका असतील, नगर परिषदा असतील, ग्रामपंचायती असतील, यांच्या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रशासक बसवून ठेवलेला आहे. एक एक 1.5 वर्ष प्रशासक बसवणे हे एका अर्थाने कायद्याची टिंगल करणे आहे आणि सर्रासपणे कायद्याचा गैरवापर करणारी माणसं पुण्यावरून सांगत आहेत की होय, आम्हाला खरी महाराष्ट्राची चाड आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे, आम्ही महाराष्ट्र वाचवायला निघालोय. जर हे खरंच महाराष्ट्र वाचवायला निघाले असते आणि यांना खरंच जर महाराष्ट्राची चाड असती तर जेव्हा जेव्हा कोश्यारी काही बोलले तेव्हा तेव्हा या लोकांनी किमान निषेध तरी नोंदवला असता. पण यातला एकही जण चकार शब्दाने बोलला नाही. दादा, काल परवा दिवशी कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला, याचा अर्थ भाजपने आपल्यावर उपकार केला नाही. कोश्यारीचा राजीनामा मंजूर करण्याच्या मागे सुद्धा भाजपाची ठरवून केलेली खेळी आहे. कारण भाजपच्या लक्षात आले की येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या इलेक्शनमुळे, या इलेक्शनमध्ये कोश्यारीमुळे आपल्याला डॅमेज होऊ शकतो. हा डॅमेज भरून काढायचा असेल तर काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आता जर कोश्यारीचा राजीनामा घेत असतील, जर खरंच त्यांना महाराष्ट्राची अस्मिता राखायची असती तर कोश्यारीचा राजीनामा नाही, कोश्यारीची हकालपट्टी त्यांनी केली असती. पण ती हकालपट्टी त्यांनी केली नाही. याचा अर्थ कायम कायम महाराष्ट्राशी द्रोह करणारी ही माणसं इथं काम करत राहतात आणि वरून एकनाथ शिंदे सांगत राहतात, मुख्यमंत्री पदावरचा माणूस किती खोटं बोलावं माणसाने आणि किती वारंवार खोटं बोलत राहावं, की ते आपल्याला सांगत राहतात की काय शेतकऱ्यांच्या पोरांनी होऊच नाही मुख्यमंत्री. आपण कधी म्हटलं की त्यांनी मुख्यमंत्री होऊ नये? दादा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, गेला बाजार तुम्ही पंतप्रधान सुद्धा व्हा, जर तुम्हाला जमूच दिलं देवेंद्रजींनी तर. कारण देवेंद्र फडणवीस तुम्हालाच काय येणाऱ्या काळात नरेंद्र मोदीला सुद्धा जमू देणार नाही. खात्रीनं सांगते, येणाऱ्या काळात नरेंद्र मोदीला तगडं आव्हान कोण देण्यासाठी उभं राहते ना,
तर त्याच्यासाठीचं सगळ्यात मोठं षडयंत्र आणि ट्रॅप रचणारा कोणी माणूस असेल तर तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच असू शकतो, कारण त्यांच्या एवढं कपटी राजकारण दुसरं कोणी करू शकत नाही. ते कपटी राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस काल असं म्हणताहेत की आम्ही पवारांच्या सल्ल्यानेच सरकार स्थापन केलेलं होतं, पण माझ्यासोबत विश्वासघात झाला वगैरे वगैरे वगैरे. फडणवीसांनी म्हणजे किती बोलावं, किती हास्यास्पद बोलावं. शिवतीर्थावरती सन्माननीय पक्षप्रमुखांनी अगदी आपल्या तीर्थरूपांची शपथ घेऊन सांगितलं की मी हिंदू हृदय सम्राट, माझे वडील आणि तुमच्या सगळ्यांचा आदर्श असणारा, प्रेरणास्त्रोत असणाऱ्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की असं आणि असंच ठरलं होतं. 2.5 वर्षाची टर्म ठरली होती, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी शब्द बदलला. तीर्थरूपांची शपथ घेऊन जो माणूस सांगत आहे त्यांना खोटं पाडण्याचा काल फडणवीस प्रयत्न करत होते. या सभेतनं आम्ही फडणवीसांना सांगतोय, फडणवीसजी तुम्ही ज्याला कुणाला मानत असाल, मग ते तुमचं पोटचं असेल, पाठचं असेल, किंवा तुम्ही कुठल्या देवाला धर्माला ज्याला कुणाला मानता त्याला स्मरून शपथ घेऊन, किंवा तुम्ही ज्या भगवद्गीतेला ज्याला कशाला मानताय शपथ घेऊन सांगा तुम्ही खरंच तुम्ही पवारांना विचारून घेतली होती शपथ. आणि जर पवारांना विचारून तुम्ही शपथ घेतली होती तर मग पवारच 72 तासामध्ये तुम्हाला पाय उतार करण्यासाठी रात्रीचा दिवस करून सगळे आमदार एकत्रित का आणत होते? का सगळ्या आमदारांना एकत्रित आणून लगेचच कोर्टामध्ये केस उभी करून 72 तासात तुमचं होत्याचं नव्हतं पवारांनी केलं? उचलली जीभ लावली टाळाला. काय काय पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी आरोप करावे आणि देवेंद्र फडणवीस सांगतायत की नाही नाही माझ्यासोबत विश्वासघात झाला आणि तो विश्वासघात माझ्यासोबत उद्धव ठाकरेंनी केला. आम्ही विश्वासघात केला तुमच्यासोबत? देवेंद्रजी वारंवार भाषणात सांगत राहिली भाजपा की राज्यात आम्ही छोटे भाऊ आहोत, केंद्रात आम्ही मोठे भाऊ असू. छोटा भाऊ म्हणत म्हणत साला उंगली क्या पकडने दी, तुम तो हाथ भी पकड़ लिया और कांधे पे फिर चढ़ के फिर सर पे बैठ के कान में, और तुमको लगा कि हम सह लेंगे. तुम्हाला असं वाटलं की आम्ही ते सहन करू की तुम्ही काहीही कराल आणि काहीही बोलाल, आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही महाराष्ट्राशी खऱ्या अर्थानं तुम्ही प्रामाणिक आहात. जे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राशी प्रामाणिकपणाची भाषा करतात तेच देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्रातली गावं कर्नाटकला जोडायची भाषा होत होती तेव्हा मात्र गप्प बसले होते. आणि एकनाथ शिंदे सुद्धा त्यावर चकार शब्द काढत नव्हते, कारण एकनाथ शिंदेच्या हातात नाहीच काही बिचाराच्या. बिचारा हुकुमाचा ताबेदार. फडणवीस म्हणले उठ तर उठतील, बस तर बसतील. आत्ता कार्यक्रम झाला नरेंद्र मोदींचा आणि असे थांबले होते मुख्यमंत्री. फडणवीसांनी सांगितलं सरक, बाजू हट जा, बाजू, साइड में बैठ जा, उधर उधर खड़ा रहने का. बघितलं का नाही आपण? मी मनातून बोलतेय का? हा, माध्यमांनी दाखवलं ना 10 वेळा. हे सगळे माध्यमांचे, हे सगळे डिजिटल वाले जे इकडे आमच्याकडे कॅमेरे लावून बसलेत, यांनीच दाखवलं. असं लाल वर्तुळ करून करून दाखवलं. बघा बघा एकनाथ शिंदेना कसं ढकललेलं आहे. कुठं कळतंय? कप पदार्थ असणारा गिरीश महाजन एकनाथ शिंदेना काय काय शानपण सांगायचा प्रयत्न करतो. कुठे कळतंय? एकनाथ शिंदेना देवेंद्रजी बुडवणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, तरी सुद्धा एकनाथ शिंदे स्वतःच्या स्वार्थासाठी हे करत राहतील. त्यांना तसं करणं भाग आहे, कारण तसं त्यांनी नाही केलं तर लगेचच ईडीचा झांगडगुत्ता जो आहे तो त्यांच्या मागे लागणार आहे. मग समृद्धी महामार्गात काय झालं, किंवा MSRDCच्या क्रॅश बॅरियर लाईन तुम्ही कशा घेतल्या, या क्रॅश बॅरियर लाईनचे तुम्ही टेंडर कसे काढले, हे टेंडर काढताना जर्मनी टेक्निकचे क्रॅश बॅरियर लाईन मी घेत आहे असं सांगून दाखवताना तर जर्मनीचं टेंडर दाखवता तुम्ही, आणि घेताना मात्र UPचा माल घेऊन तुम्ही MSRDCला कॅश बॅरियर लावता. हे कुणाला माहित नाही. आणि एकनाथ शिंदेना वाटतं की नाही मी डोळे झाकून दूध पिले तर कोणाला कळणारच नाही, मी एकदम शांतपणाने बोलेल, मी अगदी नरेंद्रजींसारखा मी टेलिप्रॉम्प्टरवरचं फक्त भाषण वाचून दाखवेल. तिकडे गेल्यावर कुठे यवतमाळला गेलेत तिकडे, आणि संजय राठोडांच्या तिथे त्या सभेत सांगतायत. म्हणजे मला वाटलं की मोदीजी, पण हे तर मोदीजींना ओव्हरटेक करतात आणि ओव्हरटेक करून तिथे सांगतायत वाचून दिलेलं भाषण. सारे गोरमाटी भाईचं, मैं तुम्हाराच मनक्याच. लोकांना कळेना काय चाललंय. अरे म्हणजे एकनाथ भाऊ एकदम गोरमाटी भाषेत बोलायला लागले. इकडे बघितलं तर आमच्या अमृता वहिनी त्या काय कमी राहणार आहेत का?
त्यात डायरेक्ट लगेच सगळ्या अशा म्हणजे फॅशन शो मध्येच एकदम. दादा हो, विचार करा, परवाला प्रॉमिस डे होता, आज व्हॅलेंटाईन डे आहे. परवाच्या त्या प्रॉमिस डेच्या मुहूर्तावर एकनाथ शिंदेंनी भाषणात सांगितले की मी समस्त गोरमाटी जनतेला सांगू इच्छितो की संजय राठोडांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. आणि फक्त मीच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि मी, उपमुख्यमंत्री आणि मी ठामपणे उभे आहोत. आता तुमच्या माझ्यासारख्या मायमावल्यांना प्रश्न पडतोय, ज्या संजय राठोडांवर बलात्काराचे आरोप झाले आणि ज्या संजय राठोडांना यांच्याच भाजपच्या बायकांनी, कोण बायका, देवेंद्र फडणवीसांनी कूट कारस्थान करून, कपट करून, षडयंत्र करून पंकजा मुंडेंना रिप्लेस करण्यासाठी अजिबात मास नसणाऱ्या, मासबेस नसणाऱ्या अशा काही बायका उभ्या केल्या की त्यांना वाटलं की आपण पंकजाची जागा यांच्या माध्यमातून भरून काढू शकू. अशा बायकांना पुढे केलं आणि त्या बायका तिथे सांगायला लागल्या की मी तर संजय राठोडला चपलीने मारेल. आम्हाला अभिमान आहे की आमच्या पक्षप्रमुखांनी एका माऊलीवर अन्याय होतोय म्हटल्यावर त्या संजय राठोडांचा तातडीने राजीनामा घेतला. ज्या संजय राठोडांचा शिवसेनेने राजीनामा घेतला त्या संजय राठोडांच्या पाठीशी आता जर तीच भाजपा, तेच देवेंद्र आणि तेच एकनाथ शिंदे राहत असतील उभे, तर ऐकणाऱ्या गोरमाटी समाजाने विचार करण्यासारखी गरज आहे. इव्हन गोरेगाव मध्ये सुद्धा अनेक आमचे गोरमाटी भाईबंद आहेत. आमचा दयाराम आडे इकडे फार चांगलं काम करतो, फार चांगली चांगली माणसं आहेत या भागामध्ये. ह्या सगळ्यांनी विचार करावा, संजय राठोड मंत्री आहे म्हणून त्याच्या पाठीशी तुम्ही थांबणार आहात की या सगळ्या प्रकरणामध्ये जर तो निर्दोष असेल, दोषी असेल तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे, पण तो निर्दोष असेल तरी सुद्धा मग पूजा चव्हाण नावाच्या एका माऊलीच्या अब्रूचं खोबरं भाजपने का उधळलं? एका भटक्या विमुक्तातल्या माय माऊलीला भाजपने कशासाठी बदनाम केलं? यांच्या राजकीय शिड्या उभ्या करण्यासाठी, शिवसेनेमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी एक एक माणूस यांनी गळाला लावला. आणि एक एक माणूस गळाला लावताना प्रताप सरनाईक असतील किंवा भावना गवळी असतील, यशवंत जाधव असतील किंवा अर्जुन खोतकर असतील, या प्रत्येकाचा खोल चिट्टा आणि प्रत्येकाची फाईल भाजपकडे पुरवून ही सगळी माणसं आपल्या गोटात आणण्यासाठी या सगळ्यांची कागदपत्र, या सगळ्यांचा खोल चिट्टा भाजपला देण्याचं काम एकनाथ शिंदेंनी करायचं. आणि एकनाथ शिंदेंना जर वाटत असेल की हे समजत नाही तर आपण भ्रमात आहात. शिवसेना फोडण्यासाठी शिवसेनेतल्या अनेक आमदारांचे कुंडल्या जमा करून अनेक आमदारांना बदनाम करण्यासाठी त्या सगळ्यांच्या कुंडल्या एकनाथ शिंदेंनी जमा केल्या आणि एकनाथ शिंदेंनीच पक्षाला पहिला द्रोह करत भाजपची हात मिळवणी केली. भाजपला सांगितलं या मुद्द्यावर तुम्ही याला ब्लॅकमेल करू शकता. तुम्हाला प्रताप सरनाईक पाहिजे का? घ्या, त्याचे हे मुद्दे घ्या. यशवंत जाधव पाहिजे, घ्या, त्याच्या बायकोचे हे सगळे मुद्दे घ्या. भावना गवळी पाहिजे, घ्या, बालाजी पार्टिकलच्या कारखान्याचे मुद्दे काढा. अर्जुन खोतकर पाहिजे, घ्या, त्याच्या साखर कारखान्याचा हिशोब करा. एकनाथ शिंदेने एकेकाचा खोल चिट्टा हा भाजपला देण्यासाठी, मग तो खोल चिट्टा खरा की खोटा गेलेल्यांना माहिती. कारण मला बुडबुड घागरीची गोष्ट कळते. माझ्या लहानपणी मी एक गोष्ट वाचली होती की खीर चालू होती, प्राण्यांच्या जंगलामध्ये ठरली पार्टी आणि त्यांनी खीर करायची ठरवली. खीर मस्त तयार झाली, खीर आता खायची होती. सगळेजण पाणी आणायला गेले पण येईपर्यंत खीर संपली होती. खीर कुणी खाल्ली? कोल्ह्याने युक्ती सांगितली की प्रत्येक जण घागरीवर उभा राहील, घागर पाण्यात पालती घालू. मी जर खीर खाल्ली असेल तर घागरी बुड बुड बुड. ज्याने खीर खाल्ली नव्हती तो प्रत्येक जण घागरीवर बसायला तयार होता, पण ज्याने खीर खाल्ली तो कसा काय घागरीवर बसेल? सन्माननीय संजय राऊत साहेब त्या खिरीचे भागीदार नव्हते, त्यामुळे ते आरामात त्या घागरीवर बसायला तयार झाले की जर मी काही केलं असेल तर होय बुड घागरी. घागर बुडली नाही, घागर तरुण निघाली. सन्माननीय संजय राऊत साहेब ताऊन सुलखून बाहेर निघाले. बाकीच्यांमध्ये ती हिम्मत का झाली नाही
याचा अर्थ घागर बुडेल याची दाट शक्यता त्यांना वाटत होती. याचा अर्थ दाल में कुछ काला कि पूरी दालिच काली उनको पता, हम उनके बारे में काय को बोलले का. कारण नवनीत अक्कासारख्या बायका जाऊ दे, त्याच्यावर आता घसरत नाही, तिचा विषय पुन्हा कधीतरी बोलू, कारण आज व्हॅलेंटाईन डे आहे. परवा दिवशी व्हॅलेंटाईन डे वरती एवढं ज्ञान पाजळणाऱ्या नवनीत अक्का, ग्रामीण भागातल्या महिलांबद्दल वाटेल त्या गलिच्छ पद्धतीने बोलणाऱ्या नवनीत अक्का आज व्हॅलेंटाईन डे साजरा करत होत्या. यावरती आपण काय बोलायचं. दादा हो, मी या सगळ्यांच्या संबंधाने अजिबात फार काही बोलणार नाही. मी फक्त आणि फक्त नाईट वॉचमन असं म्हटल्यासारखं मी मुख्य भाषणाच्या आधी फक्त आणि फक्त माझी एक भूमिका मांडायची म्हणून इथं उभी आहे. मी फक्त शेवटचा मुद्दा सांगते आणि थांबते, आणि तो शेवटचा मुद्दा असा आहे. मी असं सांगत होते की 40 जणांच्या कुंडल्या भाजपापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्वाचं काम हे एकनाथ भाऊंनी केलं. आता एकनाथ भाऊंना असं वाटतंय की या 40 जणांना जर आम्ही ब्लॅकमेल करून आणू शकतो तर आम्हाला भाजप काही देऊ शकते. एकनाथ भाऊ या भ्रमात आहेत की महाशक्तीने त्यांना मुख्यमंत्री केलं. पण मी अत्यंत गांभीर्यानं हे नमूद केलं पाहिजे, जे चंद्रकांत पाटील म्हणाले की मनावर मोठा दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदेंच्याही हे लक्षात येवाना आलंच असेल की त्यांना मुख्यमंत्री करण्यामागे नेमकी कारण काय होती. एक, महाराष्ट्राला झालेलं कपट कारस्थान अजिबात मान्य नव्हतं. महाराष्ट्रामध्ये या 40ही लोकांबद्दल आणि विशेषतः या सगळ्या कपट कारस्थानाचा सूत्रधार असणाऱ्या, कारण या सगळ्या कळसूत्री बाहुल्या आहेत, या सगळ्या कळसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांबद्दल विशेषतः महाराष्ट्राच्या मनात कमालीचा राग होता आहे आणि तो राग लोक येणाऱ्या निवडणुकीत दाखवतील. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना सेफ ठेवणे ही पहिली भाजपची खेळी होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना त्यांना बाजूला ठेवायचं होतं. पण असं करताना अजून एक दुसरं कारण होतं की महाराष्ट्रामध्ये जर बहुल मराठा महाराष्ट्र आहे तर इथं मराठेतर नेतृत्व कदाचित दिसावं असं कदाचित लोकांना वाटत नाहीये. तर मग देवेंद्र फडणवीस नेते म्हणून कदाचित मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला रुचणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे, तिसरं कारण महत्वाचं होतं का एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं. उद्या कदाचित मराठा आरक्षणाचा प्रश्नच बुमरँग झाला तर बिल देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी एकनाथ शिंदेंवर फाटलं गेलं पाहिजे. एकनाथ शिंदेंना वाटलं की मी मुख्यमंत्री झालोय, पण हळूहळू त्यांच्याही ते लक्षात येत गेलं की आपण गुळाचे गणपती आहोत आणि आपण गुळाचे गणपती असल्यामुळे आपल्याला फार काही अधिकार नाहीच आहेत. कारण सातत्यानं इतक्या काही घटना, ज्या घटनांवरती मी अनेक वेळा बोललीये की कधी त्यांना कॉप्या पुरवणं असेल, कधी त्यांना पत्रकार परिषदेत सुचवणं असेल किंवा थांबल्यानंतर त्यांना ढकलून दुसरीकडे उभं करणं असेल, या प्रत्येक वेळेला तुम्ही बघा, जेवढे म्हणून धोरणात्मक निर्णय घेणारी खाती असतील ती सगळीच्या सगळी खाती भाजपाकडे आहेत. जेवढी म्हणून कपडी फाडायची खाती असतील ती सगळीच्या सगळी खाती एकनाथ भाऊंकडे आहेत. एकनाथ भाऊंच्या माणसांवरती थेट थेट आरोप केला जातो. एक गोष्ट गांभीर्याने समजून घेण्यासारखी आहे. आता जे नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं, या हिवाळी अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदेंच्या भूखंडाचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी तारांकित प्रश्न जो विचारला गेला तो भाजपच्या आमदारांकडून विचारला गेला. एकनाथ शिंदेंना अगदी गप बसा असं ताणून सभागृहामध्ये भाजपचे आमदार खाली बसवत होते आणि आमच्या विधानसभेच्या उपसभापती नीलमताई सांगत होत्या की काही असलं तरी मुख्यमंत्र्यांशी तुम्ही अशा भाषेत बोलू शकत नाही. म्हणजे काय मुख्यमंत्र्यांची लायकी काढतात भाजपचे लोक की सभागृहात खाली बसा, बोलायचं नाही, अगदी म्हणजे ठासून सांगतात. दादा हो, शिंदे आणि फडणवीस हे दोन लोक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी आले नाही. ते जर महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र आले असते तर महाराष्ट्रात अनेक हितकारी निर्णय दिसले असते. पण यांच्या कारकिर्दीमध्ये गावं कर्नाटकला, उद्योग गुजरातला,
मंत्री गुवाहाटीला. आपण अजून वेगळी काही कामं सांगूया आपल्याला. राजे हो, आम्ही आपल्याला फक्त आणि फक्त, मी लहान आहे, मी सामान्य माणूस आहे, पण मला स्वतःला जेव्हा वाटलं की नाही, शिवसेनेच्या सोबत जे घडतंय ते वाईट आहे आणि आपण शिवसेनेसोबत ठामपणे, भलेही माझा लहान जीव असेल, भलेही आमचे जे 40 वांड भाऊ आहेत त्यांच्या भाषेमध्ये 3 महिन्याचं बाळ असेल, काही असेल, पण तरी सुद्धा मला एवढी नक्की खात्री आहे की मला जेव्हा कधी शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल, जेव्हा कधी या सगळ्या सत्तांतराचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्या इतिहासामध्ये माझं नाव हे गद्दारांच्या यादीत कधीच असणार नाही. माझं नाव हे शिवसेना वाचवणाऱ्यांच्या इतिहासात असणार आहे. ही माझ्यासाठी अत्यंत जमेची आणि महत्वाची बाब आहे. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक शेवटचा 1.5 मिनिटाचा किस्सा सांगते आणि थांबते. झालं असं की एक माणूस रस्त्याने चालला होता. मला किस्सा सांगितल्याशिवाय करमत नाही हो, काय सवयीनं जरा मी बेजार आहे की का करायचे, मीच का करायचं, किंवा संजनाताईंनीच का करायचं, नेरुरकर साहेबांनीच का करायचं, तुम्हीच का करायचं, हे आमच्या ब्रिजजींनीच का करायचं, शेलारनेच का करायचं, केसेस झाल्या तरी न घाबरता का करायचं. त्याची कारणं आहेत. एका माणसाला तहान लागली होती. माणूस असा घोड्यावर स्वार होता. माणूस रस्त्याने चालला होता. पाणी कुठे मिळत नव्हतं. करता 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 माणूस जंगलाकडे निघाला. बघितलं बाजूला एक शेत दिसतंय. शेत हिरवगार आहे, हिरवगार शेत आहे, बाजूला काहीतरी दिसतंय. अरे शेत एवढं हिरवं आहे म्हटल्यावर इथं पाण्याचा मागमूस असेल. माणूस घोड्यावरनं खाली उतरला, घोड्याचा लगाम हातात धरला, चलत 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 शेतात खाली उतरलं. बघितलं कुठं पाणी आहे का. एक घोडं आपल्या झाडाला बांधून ठेवलं. इकडे तिकडे बघितलं तर विहीर दिसली. विहिरीच्या बाजूला पोहरा दिसला, बाजूला पडलेली दोरी दिसली. त्याने दोरी घेतली, पोहरा दोरीला बांधला, विहिरीजवळ गेला. पाणी काढणार होता. इतक्या काय मनात आलं कुणास ठाऊक. आपण वाट बघतो कुणीतरी, महाराष्ट्र वाचवायला कुणीतरी येईल ना, आपण कशाला, आपणच का जायचं त्याचं कारण सांगते. तू वाट बघत होता, त्याला काय मनात आलं कुणास ठाऊक. त्याने पोहरा, दोरी बांधलेला पोहरा तसाच बाजूला ठेवला, आला आणि झाडाखाली बसला. थोडा वेळ निघून गेला. वाट बघत होता कुणीतरी पाणी आणून देईल. तुम्ही वाट बघताय महाराष्ट्र वाचवायला कुणी येईल का, आपण वाट बघून चालला नाही. इतक्यात दुसरा कुणीतरी आला. तो त्याच्यापेक्षा भारी घोड्यावर होता, रत्नजडित घोडा. माणूस सुद्धा एकदम राजबिंडा. तहान लागली होती, घोड्यावरनं खाली उतरला, पाणी शोधत होता. इकडे तिकडे कुठे पाणी मिळतंय का. बघितलं शेत हिरवगार दिसतंय, झाड दिसतंय, झाडाला बांधलेला घोडा दिसतोय, पाणी नक्की असणार आहे. खाली उतरला, झाडाजवळ गेला, आपलं घोडं त्यानं बांधलं. बघितलं त्याला विहीर दिसली. पोहरा दोरी बांधलेला दिसला. दोरी बांधलेला पोहरा घेऊन तो त्या विहिरीजवळ गेला. त्याने आता विहिरीतलं पाणी काढायचं ठरवलं. त्याने सर्रकन पोहरा खाली सोडला. इतक्यात झाडाखाली बसलेला म्हणाला, काय पाणी काढताय, तो म्हणजे तुमच्या भागातला असावा. सभ्य माणूस होता, सज्जन माणूस होता. अहो म्हटला, मी पाणीच काढतोय ना, हातात दोरी आहे, पोहरा आहे, पाणीच काढतोय. असं नाही, एक काम करा ना, पाणी काढताय तर पाणी तुम्हीही घ्या, पाणी आम्हालाही द्या. तर म्हटलं, का तुम्ही का पाणी काढत नाही. अहो मी काढलं असतं पाणी, आपण वाट बघतो, तुम्ही का लढत नाही, आपण सभ्य माणसं ना. तर हे बघा, मी पाणी काढलं असतं, पण काय आहे ना, माझं स्टेटस आहे, माझं स्टेटस आहे, मी अमीर जादा आहे, मी पाणी काढू शकत नाही. हे ऐकल्याबरोबर पाण्याला स्पर्श करणारा पोहरा, रिकामाच पोहरा, पठ्ठ्यानं सर्रकन पोहरा वर उचलला, बाजूला रिकामा पोहरा टाकला, आला झाडाखाली सपशेल पाय पसरून बसला. पहिल्याने विचारलं, पाणी का काढलं नाही. दुसरा म्हणाला, काढलं असतं पाणी, पण तुम्ही स्टेटसचा मुद्दा काढला ना. मग अरे माझं स्टेटस तुझ्यापेक्षा भारी आहे. काय तुम्ही अमीरजादा म्हणून पाणी काढलं नाही, ओ मी तर शहजादा. आता दोघं वाट बघायला लागले. आपण वाट बघतोय की महाराष्ट्र वाचवायला कोण येईल. एवढे सगळे 40 जण मिळून महाराष्ट्राला लुटतायत, वर देवेंद्रजी ताव मारतायत, ढेकर द्यायची तयारी नाहीये. बाकी कुणाचा विकास झाला की नाही झाला माहित नाही, महागाईचा विकास मात्र चिक्कार झालेला आहे. बाकी विकासाचं काहीही हो, पण अमृता वहिनींमधला बदल मात्र अभूतपूर्व आहे. चेहरा ओळखता येत नाही असा बदल आहे. वाट बघतोय आपण की कुणीतरी येईल गडे. दोघं वाट बघत होते. इतक्यात एक तिसरा माणूस आला, सडाफटिंग माणूस, पायात चपला नाहीत, केस विस्कटलेले, शर्टाच्या 2-3 गुंड्या निघालेल्या. तहान लागली होती.
इकडे तिकडे बघितलं, शेत हिरवगार दिसलं, पाण्याचा त्याला मागमूस लागला, शेतापर्यंत पोहोचला, विहीर दिसली, पोहरा दिसला, दोरी बांधलेला पोहरा उचलला, विहिरीजवळ गेला, सर्रकन पोहरा पाण्यात सोडला. बघता बघता पोहरा पाण्याला स्पर्श करायला लागला, पोहरा पाण्यात बुडला, पोहरा पाण्याने फुल भरला, सर्रकन पोहरा वर गेला, पोहरा विहिरीच्या काठाशी आला, पाणी भरलेला. दोघांनी विचारलं, काय पाणी काढताय? आता तो माझ्या भागातला असावा. त्याने सांगितलं, का डोळे फुटलेत का, दिसत नाही? हातात पोहरा आहे, पाणी आहे, म्हणजे पाणीच असणार की. मला तसं नाही, एक काम करा ना, पाणी तुम्हीही घ्या, पाणी आम्हालाही द्या. मला का तुमच्या काय हातापायावरनं वारं गेले होय, तुम्हाला काय झाले पाणी काढायला? असं नाही, हे बघा आमच्या स्टेटसचा प्रश्न आहे. काय स्टेटस आहे? मी अमीरजादा आहे आणि हे शहजादे आहेत. आम्ही कसं पाणी काढणार बरं? अमीरजादा आणि शहजादा असं म्हटल्याबरोबर एक अमीरजादा आहे, दुसरा शहजादा आहे, हे ऐकल्याबरोबर त्या पठ्ठ्याने जसा पोहरा भरलेला होता तसा पोहरा दोरी सकाट सटाक करणं सोडून दिला. नेट आला आणि पठ्ठ्या उताना झोपला झाडाखाली. दोघांनी विचारलं, अरे दादा, पाणी नव्हतं काढायचं तर नव्हतंच ना काढायचं, नव्हतंच काढायचं, पोहरा कशाला टाकून दिलास? तुम्ही वाट बघताय की महाराष्ट्र वाचवायला कुणीतरी येईल. तुम्हाला दाखवलं जातंय की महाराष्ट्र आम्ही वाचवू शकतोय. खरंच तसं चित्र आहे का? तो सांगतोय, साला अपना भी कोई स्टेटस है. तो म्हणले, तुझं स्टेटस? पायात चप्पल नाही, सडाफटिंग माणूस, तुझं काय स्टेटस? साला बोला अपनी भी कोई इज्जत है. तुम आमिरजादा बोले तो पानी नहीं निकाल रहे, तुम शहजादे बोले तो पानी नहीं निकाल रहे, अपन तो जिंदगी में पानी नहीं निकाल सकता. साला धब्बा लग जाएगा. बोला, का असं काय घडलंय? बोला, तुम अमीरजादा नहीं पानी निकालते, तुम शहजादे नहीं पानी निकालते, मैं तो हरामजादा हूं, कैसे पानी निकालूंगा? दादा हो, पोहऱ्या सकट दोरी जाण्याच्या आधी उठा, जागे व्हा, तोंडचं पाणी पळून जाण्याची वेळ येऊ देऊ नका. मी लहान माणूस आहे, माझ्या परीनं बोलते. बाकी रामदास कदम, पका भाऊ आपलीच माणसं आहेत, घरातली आहेत, सोडा त्यांना. आपण फक्त खपटाच्या मागे जायची वाट बघतोय. 2024ला असे खपटाच्या मागे गेलो की शिक्का मारताना जबरदस्त काय मारायचं ते आपण मारणार आहोत. पण माझा कुणाचंही भावना दुखवण्याचा अजिबात हेतू नव्हता. तरी सुद्धा माझ्या बोलण्याने कुणालाही वाईट वाटलं असेल, उपमर्द झाला असेल, राग आला असेल, चुकून माकून भावना दुखवल्या गेल्या असतील, मग आमचे रामदास भाई असतील, रडके तो रडतात लई, आमचे रामदास भाई असतील, पका भाऊ असेल, किंवा आमचा दरेकर असेल, किंवा त्यांचे खबरे खुबरे असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, यांची किंवा यांच्यापैकी यक्काचीही